संत तत्वाची गवसणी घेणारी ही जी वाणी आहे, ही वाणी या प्रसंगी कुंठित होऊन जाते. जीवनातल्या काही गोष्टी अशा आहेत, काही प्रसंग असे आहेत, ज्या प्रसंगामध्ये वाणीला पूर्णविराम मिळतो. ती वाणी पुढं व्यक्त व्हायला तयार होत नाही. शब्द जागेवरती स्थिर होऊन जातात, थांबून जातात. कंठातून, वाणीतून शब्दच बाहेर पडायला तयार होत नाहीत. उगाच अनिल महाराजांनी उभं केलं आहे म्हणून मी उभा राहिलो आहे, नाहीतर या प्रसंगी काहीतरी बोलावं याच्यासाठी माझी वाणी नक्कीच समर्थ नाही बोलता येत. जीवनातले काही प्रसंग असे आहेत की ज्या प्रसंगी वाणीनं थांबणंच चांगलं, काही बोलण्यापेक्षा काही न बोललेलं चांगलं. प्रभू श्रीरामांना वनवास झाला, प्रभू वनामध्ये गेले. त्यांच्या प्रारब्ध कर्मानुसार त्यांना वनाला जावं लागलं. प्रभूंच्या जाण्यानं भरत नावाचा त्यांचा जो बंधू आहे, त्या बंधूला जे दुःख झालं ना, ते दुःख शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही सांगता येत ते दुःख. 14 वर्ष प्रभू वनात आहेत आणि भरत अयोध्येच्या बाहेर येऊन बाहेर बसून प्रभूंची वाट पाहतोय. अश्रूच्या धारा डोळ्यातून थांबत नाहीत. प्रत्येक क्षण त्या भावाची आठवण आहे, बंधूची आठवण आहे. ते दुःख शब्दाने काय सांगावं. ज्या मुलाला आपण जन्म दिला, तो मुलगा आपल्या डोळ्या देखत आपल्याला सोडून गेला. त्या बापाचं दुःख शब्दामध्ये काय सांगावं, काय वर्णन करावं त्याचं. प्रभूंना फक्त वनवास झालेला होता, प्रभू श्रीरामांना फक्त वनवास झालेला होता. प्रभू वनाच्या दिशेनं गेले. राजा दशरथाला समजलं, एका पित्याला समजलं की माझा मुलगा मला सोडून 14 वर्ष वनवासामध्ये गेलेला आहे. मुलगा आता 14 वर्ष मला दिसणार नाही, माझा त्याचा संवाद होणार नाही, माझं त्याचं बोलणं होणार नाही. ही गोष्ट एका पित्याला सहन झाली नाही. प्रभूंनी अयोध्या नगरातून बाहेर पाऊल टाकला. प्रभूंचा पाऊल बाहेर पडला आणि राजा दशरथानं आपला प्राण सोडून दिला. त्या पित्याचं दुःख, पुत्रवियोगामधलं जे दुःख आहे, ते दुःख शब्द काय बोलतील, शब्द काय सांगतील. विश्वामध्ये असं शब्दशास्त्र निर्माण झालं नाही जे शब्दशास्त्र या वडिलांची भावना, या भावाची भावना व्यक्त करू शकेल. विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, का माये पुढुनी बालक काळे नेता एकुलते एक. आईच्या मांडीवरती बाळ आहे, त्या आईचं प्रेम आहे आपल्या बाळावरती. विश्वातली प्रत्येक आई आपल्या लेकरावरती प्रेम करते. मनुष्य प्राणी प्रगत आहे, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये प्रगत आहे. त्याला बोलता येतंय, विचार व्यक्त करता येत आहेत. म्हणून या मनुष्याची आई त्याच्यावरती प्रेम करते असं नाही. जगातली प्रत्येक आई ही आपल्यावरती प्रेम करत असते. प्रत्येक आई आपल्या पत्त्यावरती प्रेम करत असते. मांजर आपल्या पिलाला जन्म देते. जन्म दिल्याबरोबर प्रसूती वेदना असताना सुद्धा मनामध्ये विचार येतो, मी 4 पिलांना जन्म दिलेला आहे, पण ही 4 पिलं जर बोक्याच्या नजरेस पडले तर तो बोका याच्यावरती झडप घालील आणि या पिलांना खाऊन घेईल. माझी पिलं वाचली पाहिजेत म्हणून प्रसूती वेदना सहन करणारी ती मांजर वेल्याबरोबर आपल्या पिलांना आपल्या तोंडात पकडते आणि हे घर करता करता त्या पिलांचा प्राण वाचवण्यासाठी अट्टहास करते. किती प्रेम असेल हो त्या मांजरीचं आपल्या पिल्लांच्यावरती. सांगतील का कोणते शब्द
जगातल्या कोणत्या भाषेतले शब्द ही भावना व्यक्त करू शकतील का? करू शकतील ही भावना व्यक्त? नाही करू शकत, नाही करू शकत. मनुष्य प्राण्याचं मातृत्व आपल्याला सांगता येईल. मातृत्वाबद्दल, मातृत्वाच्या या प्रेमाबद्दल शब्दशास्त्र, ती जी भावना आहे ना, ती भावना यथार्थ रीतीनं व्यक्त करू शकत नाही. काही भावना अशा आहेत ज्या भावना दाटलेल्या कंठानं आणि डोळ्यातल्या आलेल्या अश्रूनच व्यक्त केल्या जाऊ शकतात, शब्दानं कदापि व्यक्त केल्या जाऊ शकत नाही. ती दुःख नाही सांगता येत. एरवी बोलण्यामध्ये पारंगत असलेले व्याख्याते, एरवी बोलण्यामध्ये पारंगत असलेले सर्वजण ज्यावेळेस आईचा, वडिलांचा, भावांचा संबंध व्यक्त करायचा असतो, प्रेम व्यक्त करायचं असतं ना, त्यावेळेस ही वाणी संपून जाते, बोलायला तयार होत नाही. काय दुःख असेल, काय दुःख असेल ते काय सांगता येईल? वडिलांचं आपल्या लेकरावरती किती प्रेम असतं. मुलगा कीर्तनकार असावा, कीर्तनासाठी रोज फिरत असावा. माझ्या वडिलांची माझी भेट तर कधी व्हायचीच नाही. म्हणजे जसं मी कीर्तनकार झालो तसं मी घर सोडून दिलं. कधीतरी 4-5 वर्षातून एखाद्या वेळेस जायचो, आणि तेही कधी रात्रीच्या वेळेस, रात्री 2 वाजता, 2:30 वाजता, 1:30 वाजता जायचं. दाराची कडी वाजवल्याबरोबर पहिला दरवाजा जर कोण उघडत असेल ना, तर ते माझे वडील असायचे. हे वडिलांचं प्रेम आहे. 4 वर्षानं माझा मुलगा रात्रीच्या 2:30 वाजता येईल याची कल्पना नसताना कडी वाजवल्याबरोबर दरवाजा उघडणारा जर कोण असेल ना, तर तो बाप आहे. वडील आहेत ते, दुसरा कोणी ही गोष्ट करू शकत नाही. आणि ज्या वेळेस या नात्यांमध्ये विच्छेद निर्माण होतो, या नात्यांमध्ये वियोग निर्माण होतो ना, त्यावेळेचं जे दुःख आहे ना, ते दुःख कोणीही व्यक्त करू शकत नाही, कोणीही सांगू शकत नाही. अनिल महाराजांच्या वरती आणि आमचे वारकरी विनेकरी अण्णांच्या वरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ना, त्या दुःखाच्या प्रसंगी संत वाङ्मयातला जो विचार आहे, तो विचार माझ्या वाणीनं व्यक्त करावा, बोलावा, म्हणून मी तुमच्यासमोर उभा राहिलो. पण दुर्दैव असं आहे, माझी बुद्धीच कुंठित झालेली, बुद्धीच चालेना. बोलावं काय, काय बोलावं? बरं, माझ्या जागी तुम्ही जरी असाल तरी तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडेल. एरवी ब्रह्म माया, ब्रह्म सत्य, माया मिथ्या, जगन मिथ्या, हे सिद्धांत बोलणारी जी वाणी आहे ना, ती वाणी या प्रसंगी बोलायला तयार होत नाही. कारण ते जे प्रेम आहे ना, ते प्रेम वेगळंच आहे. त्या प्रेमाबद्दल कोणतीच भाषा बोलू शकत नाही. विश्वामध्ये भावभावना व्यक्त करण्यासाठी सगळ्यात उत्तम भाषा जर कोणती असेल, ती आहे मराठी. मातृभाषा आपली मराठी. मराठी भाषेनं जेवढ्या भावभावना व्यक्त करतात, तेवढ्या इतर भाषेनं भावभावना व्यक्त करता येत नाही. पण या माझ्या मातृभाषेमध्ये सुद्धा हे भाव व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सांगतायत, बाबांनो, मी देहधारण करून आलो, आणि देहधारण करून आल्याच्या नंतर साधना करत राहिलो. या साधनेचा परिणाम माझी जी काया आहे, काया नाम शरीर, हे जे शरीर आहे ना, हे शरीर मरणाच्या हातून सुटलं. मरणा हाती सुटली काया. तुकोबराय यांना विचारलं, तुकोबराय हे कशानं झालं हो? तुकोबराय सहज उत्तर देऊन जातात, विचारे या निश्चय. मी विचार केला आणि निश्चय केला, त्याचा परिणाम माझी ही काया मरणाच्या हातून सुटली. तुकोबराय आम्हाला एक सांगा, ही काया नाम शरीर, हे शरीर मरणाच्या हातून सुटू शकतं का?
एरवी विश्वाचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस या देहाला आम्ही नाशिवंत समजतो. हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. नाशिवंत मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा जाळा. वरी चर्म घातले कर्म कीटकाचा जाळा. रवरवती दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. आत्मरेच्या हरिहरा शरण जाये गोविंदा. स्मरण हरिहरा शरण जाये गोविंदा. हरिये मदालता सोहम जो रे बाळा. भये मदालता सोहम जो रे बाळा. रे मदालचा सोहम जो रे बाळा. रे मदालचा सोहम जो रे बाळा. एरवी देहाचा विचार केला तर हा जो देह आहे ना, हा देह नाशिवंत आहे. याचा नाश होणं क्रमप्राप्त आहे. जगद्गुरु संत श्री तुकोबराय वय वर्ष 8 गायी चारण्याचं काम करतायत. देहू नावाच्या नगरामध्ये राहतायत. आई वडिलांच्या सोबत जीवन व्यतीत करतायत. एके दिवशी तुकोबराय सकाळी सकाळी दारात जे दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे ते पातेलं सांडलं. आईनं पाहिलं, दुधाचं पातेलं चुलीवरती ठेवलेलं ते पातेलं सांडलेलं आहे. आवाज झाला, वास आला. आई धावत बाहेर आली आणि लहान असलेलं तुकोबांना तिनं बोलायला सुरुवात केली. रागावली त्यांच्यावरती, वेडवाकडं बोलली. आईचं प्रेम जसं मुलावरती आहे तसं दुधावरती सुद्धा आहे. दूध सांडलेलं तिला सहन झालं नाही. तुकोबरायांना बोलली, तुकोबरायांना जेवायला दिलं नाही. तुकोबरायांनी आपल्या गायी सोडल्या आणि रानामध्ये त्या गायी चारण्यासाठी घेऊन गेले. रोज गायी चारण्यासाठी शेतामध्ये जायचे. इतर मुलांच्या सोबत इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती गायी चारायचे. रोजचा नित्यक्रम आहे. त्याही दिवशी सकाळी दूध सांडलं. आई रागावली. मनामध्ये तो भाव घेऊन तुकोबाराय इंद्रायणीच्या त्या डोहाच्या किनाऱ्यानं, पाण्याच्या किनाऱ्यानं गायी चारण्यासाठी गेलेली आहेत. गायी चारतायत. तुकोबरायांच्या मनामध्ये विचार नाही आला. मात्र इकडं जी आई आहे ना, तुकोबरायांची आई, तिच्या मनामध्ये विचार आला, मी तुकोबाच्यावरती रागावले. आणि रागावल्याच्या नंतर मुलानं तशाच गायी सोडल्या आणि तो इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती निघून गेला. तो जेवला नाही. त्या आईनं भाकरी बनवल्या, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बनवल्या, भाजी बनवली. ते गाठोडं बांधलं आणि लगबगीनं आपला मुलगा कुठं गाई चारत असेल म्हणून त्याला शोधण्यासाठी ते इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती गेली. रोज ज्या डोहावरती तुकोबाराय गायींना पाणी पाजण्यासाठी यायचे त्या डोहावरती आज आले नाहीत. दुसऱ्याच डोहावरती गेले. तिथंच गायींना पाणी पाजलं. आई त्या इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती हुडकते तुकोबारायांना. दुपारची वेळ झाली. भर उन्हामध्ये तुकोबारायांना शोधलं पण तुकोबारायांचा शोध लागला नाही. डोळ्यातून अश्रू गळतायत. मी मुलाला उगीच बोलले असा विचार मनात येतोय. मुलगा आज दिवसभर उपवाशी आहे. माझा मुलगा आज दिवसभर उपवाशी आहे याचं दुःख अंत करण्यात आहे. परत आली. इकडं तुकोबारायांना त्यांची जे सोबती आहेत ते सोबती बोलतात, अरे तुकोबा, तू भाकर नाही आणली ठीक आहे, आईवरती तू रागवलास ठीक आहे, आई तुझ्यावरती रागवली ठीक आहे, पण आम्ही आणलेली जी भाकर आहे ती भाकर तरी तू खा ना. तुकोबारायांनी सांगितलं नाही, माझी आई उपवाशी असताना मला अन्न सेवन करण्याचा अधिकार नाही, भाकर खाण्याचा अधिकार नाही खाणार मी भाकरी. इकडं आई उपवाशी आहे आणि इकडं मुलगा उपवाशी आहे. गायी दिवसभर त्या इंद्रायणीच्या किनाऱ्यावरती चारतायत. 4-5ची वेळ झालेली आहे.
आणि मुलं त्या इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये खेळ खेळायला सर्वजण एकत्रित खेळ खेळतायत. गायी चारता चारता खेळतायत. तिथं वाळूमध्ये पुरायचं एक खेळ असायचा. वाळूमध्ये म्हणजे एक जणाला ज्याच्यावरती डाव येईल त्याला वाळूमध्ये पुरायचा असा त्यांचा खेळ त्या इंद्रायणीच्या डोहावरती वाळवंटामध्ये चालायचा. तुकोबरांच्यावरती डाव आला. मुलांनी त्या पांढऱ्या शुभ्र जी वाळू आहे, मऊ मऊ असलेली रेती, त्या रेतीमध्ये तुकोबरायांना खड्डा उकरला आणि त्या खड्ड्यामध्ये बसवलं आणि तुकोबरायांच्या संपूर्ण शरीराच्या भोवती अशी वाळू लावून देऊन तुकोबरायांना त्या वाळूमध्ये पुरलं. तेवढ्यात ढग दाटून आले, मेघगर्जना झाली आणि आकाशातून पावसाच्या धारा पडायला लागल्या. मुलांनी विचार केला आता पाऊस यायला लागलेला आहे. सगळ्यांनी आपल्या गायी वासरं आवरले आणि आवरून सर्वजण तिथून निघण्यासाठी तयार झाले. तुकोबरायांना त्या वाळूमध्ये पुरलेलं आहे. तुकोबरा इकडं तिकडं पाहतायत, पण तुकोबरायांना त्या वाळूतून काढण्यासाठी एकही मुलगा येत नाही. आपापल्या गायी वासरं आवरण्यामध्ये सर्वजण दंग झालेले आहेत. अचानक मोठा पाऊस आला. पावसाचं पाणी आलं. तुकोबरायची ज्या वाळूमध्ये तुकोबरायांना पुरलेलं आहे त्या वाळूच्या ठिकाणी सुद्धा पाणी आलेलं आहे. सर्व मुलं गडबडीनं घराकडं गावाकडं निघून गेली आणि निघून गेल्याच्या नंतर गावामध्ये आपापल्या गायी वासरं घरी बांधतायत. तुकोबरायांच्या ज्या गायी आहेत त्या गायी घरी गेलेल्या आहेत आणि घरी गेल्याच्या नंतर तुकोबरायांच्या आईनं त्या गायी बांधल्या आणि तुकोबरायांची आई सर्व मुलांच्याकडं चौकशी करते की बाबांनो, तुकाराम नाही आला, आमचा मुलगा नाही आला, आमचा मुलगा नेमका कुठं गेला, तो तुमच्यासोबत होता ना. मुलांनी सांगितलं दुपारपर्यंत आमच्यासोबत होता, पण दुपारून कुठं गेला आम्हाला माहीत नाही. मुलं खोटं बोलायला लागली. एक लहान मुलगा आहे, त्या लहान मुलाला आईनं जवळ घेतलं आणि ती विचारते, बाळा तू खरं सांग, माझा मुलगा तुकाराम कुठं गेलेला आहे. त्यानं सांगितलं, आई खरं सांगू का, आम्ही पुरापुरीचा खेळ त्या वाळूमध्ये खेळत होतो आणि तुकोबाला मी त्या वाळूमध्ये पुरलं आणि वाळूमध्ये पुरल्याच्या नंतर आम्ही सर्व मुलं तिथं खेळत असताना अचानक पाऊस आला. पावसाचं पाणी त्या ठिकाणी यायला लागल्याच्या नंतर आम्ही सर्वजण निघून आलो. तुकोबा त्या पाण्यामध्ये तसाच राहिला. तुकोबरायांना त्या पाण्यातून वरती येता आलं नाही, त्या वाळूतून वरती येता आलं नाही. त्या लहान मुलाचं ऐकलं. आई इंद्रायणीच्या त्या दिशेनं धावली. त्या मुलाला सोबत घेतलेलं आहे आणि ज्या ठिकाणी तुकोबांना पुरलं त्या ठिकाणी ती आई येते. काठावरती आली आणि काठावरून येऊन तुकोबरायांना मोठ्यानं हाका मारते. आपल्या आईचा आवाज तुकोबरायांच्या कानावरती पडला आणि तुकोबराय त्या पुरलेल्या जागेवरून उठले आणि आपल्या आईच्या दिशेनं धावले. आईला मिठी मारली आणि आईला मिठी मारून डोळ्यातून अश्रू गळत असताना ती आई विचारते, का रे तुकोबा, तुला या ठिकाणी भीती वाटली नाही का, तुला या ठिकाणी त्रास झाला नाही का. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आपल्या आईला सांगतात, नाही आई, मला माझं जे मरण आहे ना ते मरण या निमित्तानं डोळ्यानं पाहायला भेटलं. मरण माझं जे मरण आहे ना ते माझ्या डोळ्यानं मी पाहिलं. माझ्या मरणाचा जो सोहळा आहे ना तो सोहळा आई मला या निमित्तानं माझ्या डोळ्यानं पाहायला भेटला. माझी जी काया आहे ना ती काया सगळी मरणापासून परावृत्त झालेली आहे. माझ्या आता या कायेला, या शरीराला मरण राहिलं नाही. तुकोबरायांचं जे शरीर होतं ना, तुमचं आमचं शरीर वेगळं आणि सत्पुरुषांचं संतांचं शरीर वेगळं. तुमच्या आमच्या देहाचा नाश हा असतो. जगद्गुरु संत श्री तुकोबरायांसारखे जे सत्पुरुष आहेत त्या सत्पुरुषांच्या देहाचा नाश नाही. या विश्वामध्ये केवळ एकमेव सत्पुरुष असे आहेत की जे स्वतःचा देह घेऊन वैकुंठाला गेलेले आहेत. सदेह देहासहित वैकुंठाला गेले. हा जो देह आहे ना हा देह वैकुंठाला नेण्याच्या योग्यताचा नाही, पण तुकोबरायांनी या देहाला अशी योग्यता प्राप्त करून दिली की ज्या योग्यतेच्या कारणानं तुकोबरायांना देह घेऊन वैकुंठाला जाता आलं. आता याच्यावरती सुद्धा अनेक जण आक्षेप घेतात. म्हणजे तुमचे तुकोबर आहे, तुम्ही म्हणतात की बा देह घेऊन वैकुंठाला गेले, पण देह घेऊन कुठं का वैकुंठाला जाता येत असतं का, कोणतं विमान आलं त्यावेळेस विमान होतं का वगैरे अनेक जण शंका घेतात. शंका घेणाऱ्याला शंका घेण्याचा हक्क
आहे त्यांना तो अधिकार आहे. पण एक गोष्ट बोलू का, संत वाङ्मयानं नवे नवे जगद्गुरू संत श्री तुकोबर यांनी आपल्या अंतःकरणातली ही जी भावना आहे, ही भावना स्वतःच्या शब्दामध्ये गाथेच्या माध्यमातून आमच्यासमोर ठेवलेली आहे, म्हणून आम्हाला ती मान्य आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज हे सदेहानं वैकुंठाला गेले. देह ही काया अमर होऊ शकते का हो? तुकोबरायांनी सांगितलं, माझा हा देह अमर झालेला आहे, माझं मरण आता मला राहिलेलं नाही, माझं मरण सगळं मरून गेलेलं आहे. मरण माझे मरणी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरणी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरणी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरणी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. तुकोबारांना ही काया अमर कशी करता आली? तुकोबारांना देह घेऊन वैकुंठाला कसं जाता आलं? तुम्हाला आम्हाला सामान्य जीवांना देहानिशी वैकुंठाला जाता येणं शक्य नाही, पण तुकोबारांना अर्थात सत्पुरुषांना संतांना ते शक्य होतं, कारण त्यांची जी काया आहे ना, ती काया ब्रह्मरूप आहे, म्हणून त्यांना त्या ब्रह्मरूप असलेल्या कायेला घेऊन वैकुंठाला जाता येतं. जगद्गुरू संत श्री तुकोबारांनी या देहाला ब्रह्मरूपता प्राप्त व्हावी म्हणून जीवनभर भगवंताचं जे कीर्तन आहे, ते कीर्तन, त्या कीर्तनाचा अट्टहास केलेला आहे. त्या कीर्तनाच्या योगानं त्यांची जी काय आहे, त्यांचा जो देह आहे ना, तो देह ब्रह्मरूप झालेला आहे, म्हणून तुकोबारायांना या कायेच्या विषयी हे बोलता येतं. तुकोबाराय सांगतात, माझी काया अमर झाली, माझं मरण संपलं, आता माझं उर्वरित जे जीवन आहे ना, ते जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारची खंत माझ्या अंतःकरणामध्ये नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती राव. नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगाची, सहज स्थिती भोगाची, सहज स्थिती भोगाची, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगाची, सहज स्थिती भोगाची, नासोनिया गेली खंती, नासोनिया गेली खंती. तुकोबाराय सांगतात, मरणाच्या हातून काया सुटल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणामध्ये जी खंत होती ना, ती सगळी खंत संपून गेली. नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. आणि मग नंतरचं हे जे जीवन आहे ना, हे जीवन सहज अशा पद्धतीनं, म्हणजे प्रारब्ध कर्माला अनुसरून जगण्यासाठी मी समर्थ आहे, किंवा जगण्यासाठी सहज त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय सांगतात,
हे जीवन किंवा ही खंत नष्ट व्हावी म्हणून मी माझ्या जीवनामध्ये श्रम केलं. त्या श्रमाच्या विषयी मला आता काही वाटत नाही. अभंगाचं तिसरं चरण. न देखेचे झाले श्रम, न देखेचे झाले श्रम, न देखेचे झाले न देखेचे झाले श्रम, न देखेचे झाले श्रम, न देखेचे झाले श्रम, न देखेचे झाले श्रम. आले वर्म हाताते, आले वर्म हाताते, ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली खंती. आले वर्म हाताये, आले वर्म हाताये, ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली खंती, गेली खंती. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज जो श्रम या गोष्टीसाठी करावा लागला त्या श्रमाच्या बद्दल अंतःकरणातली जी भावना आहे ती भावना या अभंगाच्या तिसऱ्या चरणाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. तुकोबराय सांगतात न देखेशे झाले श्रम. आता जे श्रम मी केलं मला करावं लागलं ते श्रम करत असताना जे दुःख आहे ते दुःख मला दुःख वाटलं नाही. तो त्रास आता मला त्रास वाटत नाही. कारण काय, जे वर्म हाताला यावं याच्यासाठी मी अट्टहास करत होतो, मी प्रयत्न करत होतो, ते वर्म या निमित्तानं माझ्या हाताला आलं. एक साधक जगद्गुरु संत श्री तुकोबरायांना विचारतो, तुकोबराय नेमकं कोणतं वर्म तुमच्या हाताला आलं? तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका म्हणे कैसी कीव, तुका म्हणे कैसी तुका म्हणे कैसी कीव, तुका म्हणे कैसी कीव. तुका म्हणे कैसी कीव, तुका म्हणे कैसी कीव. तुका म्हणे कैसी कीव, तुका म्हणे कैसी कीव. कोठे जीवा निराळा, कोठे जीवा निराळा, ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली खंती. कोठे जीवन कोठे जीवन ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगा, सहज स्थिती भोगा, सहज स्थिती सहज भोगा, सहज
सहज स्थिती सहज स्थिती सहज स्थिती भोगाची हे कीर्तनकार जरी असले तरी सहज सहज
स्थिती भोगाची सहज स्थिती सहज स्थिती भोगाची सहज सोनिया वा आरवा जाना यांचं माझ्यासारखंच झालं, काहीच कळाना. तुका म्हणे कैशी कीव कोठे जीव निराळा. तुकोबराय सांगतात, हे वर्म हाताला यावं म्हणून मी जीवनामध्ये अट्टहास केला, प्रयत्न केला. एक गोष्ट बोलू का, जोपर्यंत व्यक्ती प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याला यश मिळत नाही. एखादा लाभ मिळायचा असेल तर प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाची साधना सांगत असताना सर्वात अगोदर प्रयत्न सांगितलेला आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. भजन म्हणायचं असेल तर भजन एवढं सहजासहजी येतं का? रामकृष्ण हरी म्हणायला सोपं आहे, देवाचं नाव घ्यायला सोपं आहे, पण ते तालात, स्वरात, रागात, गायनामध्ये, विशिष्ट ठेवणीमध्ये म्हणायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयत्नच करावा लागतो, अट्टहास करावा लागतो. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केल्याच्या नंतर लाभ आहे. जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत लाभ होत नाही. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सांगतात, हे वर्म माझ्या हाताला यावं म्हणून मी प्रयत्न केला, अट्टहास केला. तुकोबरायांच्या जीवनाकडं जर आपण पाहिलं ना तर तुकोबरायांच्या जीवनातला अट्टहास आपल्याला पाहायला भेटतो. स्वप्नामध्ये तुकोबरायांना श्रीगुरूंचं वचन, श्रीगुरूंचा आशीर्वाद मिळाला. स्वप्नामध्ये तुकोबरायांना मंत्र मिळाला. त्या मंत्राचा उच्चार करण्यासाठी तुकोबरायांनी जीवनभर अट्टहास केला. गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये टाळ आहे आणि तो टाळ आणि विणा घेऊन सकाळी उठायचं. कधी भंडारा डोंगराच्या दिशेनं जायचं, कधी भामचंद्र डोंगराच्या दिशेनं जायचं. एकांतात बसायचं आणि एकांतात बसून भगवंताच्या नामाचं गायन करायचं. भगवंताच्या नाम किती गायन करायचं, किती. अहो रात्र कळत नव्हता, दिवस कळत नव्हती. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे दिवस आणि रात्र भगवंताचं भजन करत राहायचं. हे भजन करत असताना अनेक विक्षेप तुकोबरायांना सुद्धा आले नाहीत असं नाही. तो विचार अंतकरणात यावा
म्हणून भजनाचा अट्टहास आहे. तो विचार अंतःकरणात यावा म्हणून साधनेचा अट्टहास आहे. तुकोबाराय सांगतात, पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने. पुराण ग्रंथांचं अध्ययन केलं, अभ्यास केला, दर्शनशास्त्रांचा अभ्यास केला. नवे नवे वेद जे आहेत ना, त्या वेदांचा जो अर्थ आहे तो अर्थ अंतःकरणात यावा म्हणून अट्टहास केला. या सगळ्याचा परिपाक हे सगळं करत असताना त्रास झाला, त्रास सहनही केला. काट्या कुट्यातून त्या भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती जाऊन सातत्यानं अट्टहास करत राहिले. त्याचा परिणाम तुकोबाराय सांगतात, ते जे श्रम मला घडलं ना, तो जो त्रास मला घडला ना, त्याचं दुःख मला आता वाटत नाही. याचं महत्त्वाचं कारण, आले वर्म हाता हे. मला ज्या वर्मासाठी जे वर्म हाताला यावं म्हणून मी अट्टहास करत होतो, ते वर्म माझ्या हाताला आलं. काय आहे वर्म? ते कोणतं वर्म आलेलं आहे? तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कैशी कीव कोठे जीव निराळा. जीव कुठं निराळा आहे? जीव ब्रह्मात्मैक्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव, तो विचार माझ्या अंतःकरणात आला. त्याचा परिणाम तुकोबारायांनी अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. जीवाला सगळी दुःख आहेत, जीवाच्याकडं सगळी दुःख आहेत. ही सगळी दुःख जीवाच्याकडं कशामुळे येतो? जीव द्वैतामध्ये जीवन जगतोय म्हणून त्याच्याकडे ही सगळी दुःख आहेत. एकदा का अद्वैताच्या स्थितीवरती जीव आरूढ झाला का मग दुःख आणि दुःखबीज सगळं संपून जातं, पुन्हा काहीच शिल्लक राहत नाही. तुमचं माझं जे जीवन आहे ते जीवन द्वैतामधलं जीवन आहे. आपण जीवन जगत असताना कधी स्वगत भेद पाहतो, कधी सजातीय भेद पाहतो, कधी विजातीय भेद पाहतो. आपल्याला जीवन जगत असताना जीव जीवामध्ये भेद दिसतो, जीव जडामध्ये भेद दिसतो, जड जडामध्ये भेद दिसतो, जीव ईश्वरामध्ये भेद दिसतो, जड ईश्वरामध्ये भेद दिसतो. नवल विशेषता याच्या पलीकडं आहे, आपल्याला ईश्वर ईश्वरामध्ये सुद्धा भेद दिसतो. आणि या भेदाच्या प्रवृत्तीच्या योगानं आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. जीवनातलं दुःख संपवायचं असेल, काया अमर करायचं असेल, तर हे जे वर्म आहे ना, हे वर्म हाताला येणं गरजेचं आहे. याच्यासाठी अट्टहास करावा लागतो. केवळ श्रीगुरूंच्या मुखातून ब्रह्मवाक्य श्रवण केलं का लगेच जीवाच्या अंतःकरणातला हा भेद संपतो का? नाही. जीव ब्रह्मात्मैक्य प्रतिपादक जी वेदवाक्य आहेत, ते वेदवाक्य विठ्ठल जीव ब्रह्मैक्य प्रतिपादक जी वेदवाक्य आहेत, त्या वेदवाक्यांचं श्रवण अगोदर घडावं लागतं. ते श्रवण घडण्यासाठी विशिष्ट असा अधिकार असावा लागतो. तो अधिकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते वाक्य श्रवण करायला भेटत नाही. तो अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर श्रीगुरूंच्या सानिध्यात जाऊन त्यांची अगरवता दास्य सेवा केल्याच्या नंतर मग ते वाक्य श्रवण करायला भेटतं. वाक्य श्रवण केलं म्हणजे लगेच ज्ञान झालं, लगेच द्वैत अंतःकरणातलं गेलं आणि अद्वैताच्या स्थितीवरती जीव आरूढ झाला, असं होत नाही. वाक्य श्रवण करावं, श्रवण केलेल्या वाक्याचं मनन करावं, त्याचं निधिध्यासन करावं, त्याचं तत्वम पदार्थ शोधन करावं आणि मग त्या जीवाला जीव ब्रह्माऐक्य जे आहे त्या ऐक्याचं ज्ञान होत असतं. तोपर्यंत होत नाही. श्रवण करणं म्हणजे आपण जे ऐकतो त्याला श्रवण नाही म्हटलं जात. आपण ऐकतो, ऐकणं वेगळं आणि श्रवण वेगळं. श्रवणाची व्याख्या शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडते. शास्त्रसंमत असं ज्यावेळेस आपण श्रवण करू वेदवाक्याचं, त्याचं श्रवण करावं लागेल, मग मनन करावं लागेल. मनन म्हणजे त्याचं पुनरावृत्ती करत राहणं, पुनरावृत्ती करत राहणं. त्याची निधिध्यासन म्हणजे जागृती, स्वप्न, सुसुप्ती या सगळ्या अवस्थामध्ये तेच एक वाक्य सदा सर्व काळ त्या साधकाच्या हृदयावरती आरूढ झालं पाहिजे. तेवढं होऊन सुद्धा त्याला ज्ञान होत नाही. त्याच्यानंतर आहे निधिध्यासन. निधिध्यासनाच्या नंतर तत्वम पदार्थ शोधन म्हणजे तत्पदवाच्य कोण
उत्तमपद वाच्य कोण, या दोघांच्या मधलं ऐक्य साधायचं असेल तर त्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे शब्दार्थाचा त्याग करून लक्षार्थाचं ग्रहण करणं, ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया करत असताना एवढ्या सहजासहजी हे घडतं का हो? नाही घडत. याच्यासाठी श्रम त्या जीवाला घ्यावेच लागतात. तुकोबराय सांगतात, हे सगळे श्रम मी केले, माझ्या हातून घडले, पण या श्रमाचं चीज झालं मला ते जे वर्म आहे ना, जीव ब्रह्मात्मैक्याचं वर्म, ते वर्म आज माझ्या हाताला आलं. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे कैशी कीव कोठे जीव निराळा, जीव आणि ब्रह्म एकच आहे. नवे नवे मीच ईश्वर आहे, मीच ब्रह्म आहे, ही जी वृत्ती आहे, या वृत्तीचं वर्म आज मला कळालं. त्याचा परिणाम माझी ही जी काया आहे ना, माझं हे जे शरीर आहे ना, या शरीराचं मरण हे संपून गेलेलं आहे. अशा सरळ सरळ जगद्गुरू अर्थाचा जगद्गुरू संत श्री तुकोबरायांचा अभंग आहे. अभंगावरती बोलण्यासारखं खूप आहे, पण माझी वाणी याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही. आज या ठिकाणी सर्व महाराज मंडळी, या दुःखद प्रसंगी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत, सर्व महंत मंडळी आहेत, साधू मंडळी आहेत, संत मंडळी आहेत, गायक वादक सगळी मंडळी आहेत. सगळ्यांनाच आपल्या भावना या प्रसंगी व्यक्त करायच्या आहेत. म्हणून मी माझ्या या भावनेला आवर घेऊन झालेली सेवा, ज्यांच्या वार्षिक श्राद्धविधीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण ही सेवा करतो आहोत, श्री अशोक ताताराम जरांगे यांच्या चरणी समर्पित करतो. या सेवेच्या माध्यमातून जे पुण्यफल तयार होईल, त्या पुण्यफलाच्या योगानं त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना विनंती सद्गुरू तुळशीराम बाबांच्या चरणी, सद्गुरू स्वामी निगमानंद बाबांच्या चरणी करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम.